गर्भावस्थेत असताना बाळ हे आईच्या आजूबाजूच्या वातावरणाला प्रतिसाद देतं, हे आपण बऱ्याच उदाहरणांमधून बघितलं. जसं की अभिमन्यू गर्भात असतानाच चक्रव्यूहात प्रवेश कसं करायचा हे शिकला होता. हे उदाहरण दाखवतं की गर्भात असलेलं बाळ समजू शकतं, शिकू शकतं आणि अनुभवू शकतं. मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाळ बुद्धिमान आणि हुशार व्हावं यासाठी आईवर अपेक्षा लादणं की तू हेच खा, हेच कर, तू असंच वागलं पाहिजे. गर्भावस्थेतला काळ हा आईसाठी आनंदाचा असला पाहिजे. ह्यासाठी आपण तिच्या आजूबाजूची लोकं म्हणून तिच्यासाठी आजूबाजूचं वातावरण कसं पॉझिटिव्ह असेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. बाळाच्या नैसर्गिक गुणांना दिशा देणं आणि बाळाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करणं ही खरी गर्भसंस्कारची मुख्य भूमिका आहे. आपला हेतू आईवर ताणतणाव न आणता तिच्यासाठी आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह करणं आणि तिला आनंद कसा मिळणार यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. कारण आनंदी आई म्हणजेच निरोगी बाळ आणि इथूनच खरी सुरुवात होते ती उत्तम पालकत्वाची.